पुढच्या बातमीकडे वळूयात। ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलेला आहे। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेला आहे। तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे देखील दिसून येत आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की पैशांच्या गड्ड्यांसह एक व्यक्ती बसलेली आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे दिसून येत आहेत। हा व्हिडिओ काल आहे, तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये देखील या पैशांची बंडल दिसून येत आहेत। तर असा हा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट करत पोस्ट केलेला आहे। आणि याचवरती अंबादास दानवे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। समोरच्या व्यक्तीचं नाव काय? हे बा, आता चेहरा दिसत नाही, त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल। तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। हे पहा, मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी अंबादास दानवेंनी केलेले आरोप फेटाळलेले आहेत। आरोप सिद्ध करा, संबंध आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईल अशी प्रतिक्रिया ही महेंद्र दळवींनी दिली आहे। तर हा व्हिडिओ माझा नाही, तो लाल शर्टवाला कोण आहे ते दानवेंनी सांगावं असं देखील दळवी म्हणाले। एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं की याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आणि हा व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा माझ्या राजकीय जीवनाला त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तीव्र सत्याने नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं। त्यामुळे अशी एखादी संसदेत पसरून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे। त्यामुळे आपल्याकडे कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीने लोकांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। आता लाल टी शर्ट घातला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा आणि जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।